नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे माझी कांद्याची काफा आणि फ्लावरची काफा। हे बघा, त्याला साहित्य लागणार आहे गरम मसाला, थोडंसं हळद, धना पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट 2 चमचे, थोडंसं तेल आणि थोडासा रवा। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण याची कापं काढून घेऊया। फ्लावर आणि हे कांदे मी स्वच्छ धुवून ठेवलेत। ह्याची कापं कशी काढायची ती मी तुम्हाला दाखवते। हे बघा, मी फ्लावर स्वच्छ धुवून ठेवलाय। त्याला मी असे तुकडे करून घेणार आहे। हे बघा, प्रथम त्याच्यानंतर असे 2 भाग करून घेणार आहेत आपण। हे बघा, असं जास्त बारीक नाही करायचे आहे। जे आपण बटाट्याची काफा काढतो ना तशाच प्रकारचे आहेत हे पण। अशी कापं काढून जरा मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देऊया त्याला, फ्लावरला। त्याच्यात जरा काही जंतू वगैरे असेल ते जरा बाहेर पडतील स्वच्छ। हे बघा, मी असे सगळे कापून पाण्यामध्ये घालून घेतले, थोडंसं पाणी टाकून, मीठ टाकून स्वच्छ। आधी मी धुवून घेतलेलं, पण परत थोडंसं मीठ टाकून हे पाण्यामध्ये ठेवले। तसेच आपण कांद्याचे पण हे काढून घेणार आहोत। हे बघा, गोल आकारमध्ये। तसे तुम्हाला भेंड्याची आवडतात तर तुम्ही भेंड्याची पण काढू शकतात, कारल्याची पण काढू शकतात, वांगीची पण काढू शकतात अशी काफा। हे बघा, अशी गोल गोल कापून घ्यायची आहे ना। पातेल्यामध्ये काढून घेते। चला मग आपण पुढच्या सुरुवात करूया। प्रथम आपण तवा ऑन करूया, गॅस। त्याच्यावर तवा ठेवून जरा गरम करून घेऊया। तोपर्यंत गरम होते तोपर्यंत आपण आपलं साहित्य मिक्स करून घेऊया। प्रथम आपण सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। हे बघा, मी कातडे काढून ठेवले 2 प्रकारच्या। मी रवा घालते प्लेटमध्ये। हे बघा, मी रवा काढून घेतलाय प्लेटमध्ये। त्याच्यानंतर सगळं साहित्य मी याच्यात घालणार आहे रव्यामध्ये। मिक्स करून घेणार आहे हाताने। व्यवस्थित मिक्स करून घ्या। झटपट होते रेसिपी। डाळ भात वगैरे असलं तर हे कापा खायला मस्त लागतं डाळीबरोबर। संध्याकाळच्या चहाच्या वेळी पण तुम्ही करू शकतात। मुलांना वगैरे स्टार्टर्स म्हणून काही ते करून द्यायचं असेल तर तुम्ही हे कापा पण बनवून देऊ शकतात मुलांना संध्याकाळी। हे बघा, फ्लावर जे आपण कापून ठेवलेत ना ते बुडून एक एक तव्यावर टाकूया आपण, मिक्स करून याच्यात। आणि असलं काय असलं तर मुलं 2 घास जास्त जेवतात। काही वेगळं जर त्यांना जेवणाबरोबर मिळालं तर तुम्ही कधी पण काढू शकतात, रात्री म्हणा, दुपारचं म्हणा जेवणाला। तसेच आपण हे सगळे घालून घेणार आहोत तव्यावरती। तसेच मी 2-3 कांद्याचे पण टाकते मध्ये। हे बघा,
तशात आपण हे सगळे घालून घेऊया तोपर्यंत तव्यावरती. हे बघा असे मी सगळे घालून घेतले तव्यावरती. आपण थोडंसं त्यानं तेल घालूया त्याच्यावरती. तुम्हाला बेसन लावून जर आवडत असेल तर तुम्ही बेसन लावून पण भाजू शकता. थोडंसं मी पाण्याचा शिंपडते, पटकन होऊन जाते तसं. त्याला झाकून ठेवूया आपण. हे बघा मी उघडून जरा पलटी करून घेते आपली कापा, प्लेट काढून परतून घेते असे सगळे. दुसऱ्या साईडने पण आपण तसंच करून घेऊया त्याला. सगळे परतून घेतले. मी परत त्याच्यावर ढाकण मारून ठेवणार आहे थोडा वेळ, 2-3 सेकंद. दुसऱ्या साईडनं पण आपण भाजून घेऊया व्यवस्थित. चेक करून घेऊया आपण की कापा झाली आहेत का. 2-3 मिनटानंतर मस्त झाली आहे. आपण गॅस बंद करूया आणि गॅस ना जरा नॉर्मलच ठेवायचं भाजताना. बंद करते मी हा गॅस, प्लेटमध्ये काढून घेते. प्लेटमध्ये सगळे काढून घेते मी. घेतलेत प्लेटमध्ये. आम्ही सगळ्या प्लेटमध्ये मी सगळे काढून घेतले. आजची कापा ही बघा मस्त आले. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि तुम्ही पण मस्त अशी घरी बनवा. तुम्ही पण खा, मुलांना पण खाऊ घाला. भेटूया अशीच एक दुसरी रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार. मस्त खा, मस्त राहा.